नमस्कार, वुमन्स 24 चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. संवाद स्वच्छंदसिकेचा आजच्या या सत्रामध्ये आपण भेटणार आहोत प्राध्यापिका कुमारी माधुरीताई मस्के यांना. ताई नमस्कार. नमस्कार. स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. तर एक छोटासा परिचय आमच्या दर्शकांना तुम्ही द्यावा. माझं नाव मी प्राध्यापिका कुमारी माधुरी लक्ष्मणराव मस्के. माझे आई वडील दोघेही हाडाचे शिक्षक होते, त्याच्यामुळे शिक्षणाचा वारसा जो आहे किंवा हे जे गुण जे आता माझ्यामध्ये आलेले आहेत हे सगळे रक्तातूनच आले असं म्हटलं तरी चालेल. बरोबर. आणि घरामध्ये सगळं ते काय होतं, शिक्षणाचं वातावरण होतं. आणि ज्या गावामध्ये आम्ही राहत होतो, परत अचलपूर तालुक्यामध्ये सालेपूर हे एक गाव, माझ्या आईची सर्व्हिस त्या ठिकाणी झाली, परत वेळेला बाबांची झाली. आणि मग सालेपूर म्हटल्यानंतर आजूबाजूला सगळ्या खेडे विभाग, कोणाजवळ पैसे नसायचे, काही नाही. तर आई त्या काळामध्ये स्कॉलरशिपच्या म्हणजे विद्यार्थी हुशार आहे का, तर मग स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसवायचा, स्वतः पैसे द्यायचे, सुट्टीच्या दिवशी त्यांना घरी बोलवून ते अभ्यास करून घ्यायचा त्यांच्याकडनं. आणि हे सगळं कार्य जे आहे हे आई करत आली आणि लहानपणापासून ते मी पाहत आले. त्याच्यामुळे हे सगळे गुण आपसुकच माझ्यामध्ये आले. खूप मोठे असे प्रयत्न मला त्यासाठी करावे नाही लागले, कारण एज्युकेशन म्हटल्यानंतर आम्ही चौघी बहिणी आणि माझ्या गावामध्ये मी पहिली प्राध्यापिका आहे. माझी लहान बहीण डॉक्टर, ती सुद्धा पहिली आहे. अरे वा. आमच्या समाजामध्ये माझी आत्या पहिली MD डॉक्टर आहे. अरे वा, क्या बात. तर पूर्ण परिवार जो आहे हा परिवार पूर्ण एज्युकेटेड. फक्त आईच नाही, माझ्या मावशी ज्या आहेत त्या सुद्धा त्या काळामध्ये आजोबांनी सगळे म्हणायचे की पाटील घराण्यामध्ये इतकं कशाला मुलींना तुम्ही शिकवता. बरोबर. पण आजोबा म्हणाले नाही, मी त्यांना स्वतःच्या पायावर उभं करतो. ते माझ्या 5 मावशी त्या सुद्धा एज्युकेटेड. आणि त्या काळातले म्हणजे माझ्या आईची जी काकू जी आहे ती त्या काळातली 7वा वर्ग शिकलेली, म्हणजे 1940चा काळ आहे की कोणता तो, त्या काळातली ती 7वा वर्ग शिकलेली. बापरे, म्हणजे या काळात सुद्धा PhD बिलकुल बिलकुल. कसं आहे ते, हा जो वारसा आहे तुमचा तो तुमच्या आईच्या वडिलांपासून सुरू झालेला आहे. म्हणजे तुमच्या आईच्या बहिणी म्हणजे तुमच्या मावशी सगळ्या सुशिक्षित. आणि त्यानंतर मग तुमची आई सुद्धा स्वतः राष्ट्रपती पुरस्कार त्यांनी घेतलेला आहे. आदर्श शिक्षिका पुरस्कार त्यांनी घेतलेला आहे. वडिलांनी तुमचा राष्ट्रपती पुरस्कार घेतलाय. वातावरण तुमच्या घरातलं एकंदर पूर्ण अभ्यासू म्हणायला हरकत नाहीये. पूर्ण वातावरण तुमच्या घरात तसं होतं आणि त्यानुसार तुम्ही घडत गेले, बरोबर ना. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या गावातल्या पहिला प्राध्यापिका म्हणून आहे. आणि आज आमच्या चॅनलला खरं तर आमचं ते नशीब म्हणावं की तुम्ही आमच्या चॅनलला आणि ते मला एक सांगा, हा तर झाला तुमचा फॅमिली बॅकग्राऊंड, बरोबर आहे. आता शिक्षणाची आवड आणि प्राध्यापिका व्हायचं याच्यात तर तुम्ही मला सांगितलंच का तुम्हाला भावं वाटलं. शिक्षणाबरोबर आणि तुमच्या नोकरीमध्ये हे सगळं करत असताना तुम्ही समाजकार्य देखील करत असता. तर हे कुठून आलं तुमच्यात, म्हणजे हे करावं असं म्हणून का असं वाटतं. कसं असते, तुम्हाला सगळ्या गोष्टी जर पूर्ण बरोबर मिळाल्या तर आपण बऱ्याचशा गोष्टी आपल्यामधल्या सुटून जातात. तुमच्यामध्ये ते सुप्त गुण असेल तरी सुद्धा, बरोबर. परंतु एखादी दुर्घटना अशी काही घडते, असे काही संकट तुमच्यावर येतात, आपण परमेश्वराला म्हणतो की हे परमेश्वरा, माझ्याच नशिबी का दिलंय हे. अगदी बरोबर. कैसा मन का हुआ तो अच्छा, नहीं हुआ तो उससे भी अच्छा, वो उसकी मर्जी. आणि कदाचित माझ्या नशिबात ही सेवा म्हणा किंवा हे कार्य लिहिलेलं असेल म्हणून माझ्या आयुष्यात या घटना घडत गेल्या. वेल एज्युकेटेड म्हटल्यानंतर सगळ्यांनी मुलगा शोधला, डॉक्टर, परंतु 24 तास दारूचं व्यसन आणि बाकीचे सगळे अवगुण ज्याला आपण म्हणतात, सांगू नये, देवाघरी गेलेत ते. परंतु लग्न झाल्यास 8ही दिवस नाही, मला त्या सगळी चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं. जिथे माझ्या वडिलांना मी आयुष्यात कधी पार त्यांना पाहिलेलं नाही, त्या घरात दारू आणि हे सगळं चालू होतं. तर घरी ह्या गोष्टी मी सांगू शकत नव्हती, कारण मी 2 नंबरची, आम्ही 4घी बहिणी, 2 बहिणी लग्नाच्या होत्या. आणि त्यावेळी जरा ह्या सगळ्या गोष्टी डिवोर्स वगैरे म्हटलं की खूप हे वाटत होतं, फरक वाटायचा. तर मग कसं ते सगळं सहन करत गेले. मग नातेवाईक भेटले तर सगळ्यांना विचारायचे, माहितीये का तुम्हाला तुमची मुलगी कुठल्या अवस्थेत आहे, काय आहे. आल्यावर विचारायचे कशी आहेस, हो मजेत आहे, असे आहे. माझ्यापेक्षा लहान होती, तिचं लग्न झालं. सगळ्यात 4थ्या नंबरची जी होती, आज ती मोठ्या पोस्टवर, चांगल्या पोस्ट PSC सेंटरला आहे, सरिता शेटे. तर तिला जॉब मिळाला आणि मग मी डिसिजन घेतला
म्हणतात ना, डिसिजन घ्यायला 1च मिनिट तुम्हाला पुरे आहे. बरोबर. आणि मग घरात अशी काही परिस्थिती झाली की त्या ठिकाणी दारू पिऊन मला गळा दाबून मारण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता, पण मी कधी घरी हे सांगितलं सुद्धा नव्हतं. आणि मग एक एक दिवस सहनशक्तीच्या पलीकडे गेलं आणि नेसत्या साडीनिशी मी घर सोडलं. बरोबर आहे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला की मग तो बॉम्ब फुटणारच आहे आणि तो तुमच्या आयुष्यात फुटला. तुम्ही योग्य निर्णय घेतला म्हणून कदाचित आज तुम्ही तुमच्या पायावर उभे आहात आणि सक्षम आहात. ताई, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्ट्रगल असतो. तुमच्या पण आयुष्यामध्ये हा कठीण स्ट्रगल तुम्ही झेललेला आहे आणि ह्या स्ट्रगल मधून निघाल्यानंतर महिलांसाठी तुम्हाला काय विशेष करावं वाटतं? कसं आहे, त्यावेळेला जर मी हे पाहत बसले तर मी कसं करेल, माझ्या आयुष्यात असं झालं तसं झालं, तर एक यवतमाळ डिस्ट्रिक्ट मध्ये एक आश्रम आहे. त्या गुरु महाराजांकडे आधी जात होते मी, पण मी तिथे राहिली, मनशांतीसाठी राहिली. आणि तिथे पाहिलं, तिथे अनाथ मुलं, त्याच्यानंतर ज्यांना कोणी नाही असे म्हणतात ना, तुम्हाला जर दुःख आहे तर जे जगात खूप दुःखी लोक आहे त्यांच्याकडे पहा, अगदी बरोबर. त्यांच्याकडे पहा. तुमचं दुःख तुम्हाला काहीच वाटत काहीच नाही वाटत त्याच्यासमोर. खरं आहे. आणि विद्वत्ता पाहायची असेल तर अगदी वरती पहा, त्यांना त्यांच्या समोर असं वाटते, अरे आपण काहीच नाही, आपल्यापेक्षा विद्वान लोक आहेत. आणि मग त्या आश्रमात मला खरं सापडलं. मग तिथे सेवा करणं हे ते, आणि मग हे तेव्हापासून एक ध्येय ठरवलं, जॉब करायचा आणि इथे जे जे जितकी सेवा आपल्याला देता येईल तितकी सेवा आपण द्यायची. आज 20-25 वर्ष झाले हे कार्य चालू आहे. त्यातला एक मुलगा इंजिनियर सुद्धा झाला. बऱ्याच मुलांचे सुद्धा कार्य त्या ठिकाणी सुरू झाले. सामूहिक विवाह ज्यांना कोणी नाही अशांचं ते सुद्धा त्या ठिकाणी केले जाते. आणि मग हळूहळू असं होऊ लागलं. त्यानंतर मग जॉब मिळाला. कला महाविद्यालय, धाने पाटलांचं कॉलेज होतं आधी, ते नॉन ग्रँडवर. आणि तिथे केल्यानंतर मग काही वर्षात अशी परिस्थिती निर्माण झाली की बरेचसे कॉलेजेस झाले आणि मग विद्यार्थी मिळवण्यासाठी गावोगावी फिरत होतो. फिरत असताना मग पाहिलं, एक अशी परिस्थिती मी पाहिली की वडील अगदी झोपलेले, झोपडपट्टी. आणि मग त्या घरी मी गेले की मला तुमच्या मुलीची ऍडमिशन द्या. आई रडू लागली. मी 2 कुठे हातमजुरी करते, तेव्हा कुठे आमच्याकडे रात्रीची चूल पेटते. त्या मुलीला मी कसं पाठवणार? त्यांना म्हटलं, तुम्ही फक्त मुलीला पाठवा, काळजी करू नका. मुलीचा या जायचा खर्च शिक्षणाचा. आणि मग तिथनं हे कार्य सुरू झाले. 2009ला बाबांची डेथ झाली आणि मग एक ध्येय भेटलं मला की बाबांच्या नावाने आपण ह्या विद्यार्थ्यांचा आपण काय करू, शिक्षणाचा खर्च उचलायचा आहे. आज 8 ते 10 मुली आहे आश्रमातल्या, ज्यांनी माझ्या शब्दावर मुलींना पाठवलं कॉलेजला. मॅडम तुम्हाला सगळं करावं लागेल, मी सगळं करेन. ताई, आजकाल बोर्डच्या मुलांना शिक्षण देताना नाकी 9 येतं आणि तुम्ही 8 ते 10 मुलींचं शिक्षण करता. खरंच ही जी गोष्ट आहे ही अभिमानास्पद आहे. खरं तर आमच्या वुमन्स 24 चॅनल तर्फे आम्ही तुमचं खूप कौतुक करू आणि आमचे जे दर्शक आहे बघणारे त्यांना पण असं वाटेलच की तुम्ही जे कार्य करत आहात ते खरंच कौतुकास्पदच आहे. ताई, तुम्ही जो आता प्रसंग सांगितला की तुम्ही जेव्हा आश्रमाला राहिलात आणि आश्रमामध्ये जी परिस्थिती तुम्ही पाहिली त्यानंतर तुम्हाला असं वाटलं की तुमचं जे दुःख आहे ते दुःख कमी आणि इतरांचं दुःख मोठं आहे. कदाचित हे सगळ्यांनी जर समज घेतला तर मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्ती हा स्वतः आनंदी राहू शकतो. बरोबर ना? बिलकुल. मला तरी असं वाटतं की तुमच्या या बोलण्याचा हाच संदेश जात आहे की स्वतःचं दुःख हे कमी समजून इतरांचं दुःख किती मोठं आहे हे बघून आनंदात जगणं, हाच संदेश ताई देऊ इच्छित आहेत या मुलाखतीच्या माध्यमातून. ताई, मला हे विचारायचं होतं तुम्हाला की पुढील आता तुम्ही जे काम करत आहात ते तर आहेच, पण आणखी पुढे भविष्यामध्ये तुम्ही असा काही विचार केलेला आहे का की तुम्हाला काही करायचं आणखी? बरंच काही करायचं आहे. एक संदेश मला स्त्रियांना हा द्यायचा आहे की प्रत्येक वेळेला आपण दुसऱ्यावर डिपेंड राहू नका. तुमच्यामध्ये ती ॲबिलिटी आहे, तो आत्मविश्वास आहे, ते कलागुण आहेत. स्वतः करा. पहिल्यांदा चुकू आपण, त्रास होईल, पण नंतर तुम्ही अगदी सक्षमपणे त्या ठिकाणी उभ्या राहाल. दुसऱ्यासमोर हात पसरावे लागणार नाही. आज आपण पाहतो का घरात डिसिजन मेकर हा पुरुष असतो आणि पुरुषांमध्ये हा इगोस असते, आपल्यापेक्षा श्रेष्ठ जाती आहे का, तर मग तिथे डॉमिनेट कसं करायचं. फार कमी पुरुष असतात की स्त्रियांच्या पाठीमागे ते उभे राहतात. ताई, आता तुम्हाला मध्ये थांबवते मी. ऍक्च्युली आतापर्यंत आमच्याकडे जेवढ्या पण मुलाखती झाल्या ना त्या मुलाखतीमध्ये माझ्याकडे येणाऱ्या ज्या सक्षम महिला आहेत त्यांनी मला एक आवर्जून म्हटलं की माझ्या पाठीमागे माझा नवरा आहे.
तर मला ऍक्च्युली ह्या गोष्टी ह्याच्यावरून मला हे आठवलं की खरंच जर एखादी जीवनसाथी आपला जीवनसाथी जर सक्षमपणे आपल्या पाठीमागे उभा असेल ना ती बाई नक्कीच यशस्वी होते. नक्की. आणि मला परत या मुलाखतीमध्ये पण हेच सांगावं वाटतं की साथ द्या, सोबत द्या. तुमची महिला जर तिच्यामध्ये गुण आहे, टॅलेंट आहे, हिडन टॅलेंट असेल ना, नक्कीच तिला आकार देण्याचं कार्य हे तुमच्या हातून घडू शकते आणि तुमच्यामुळे इतर महिला देखील पुढे जाऊ शकतात. बरोबर ना ते? बिलकुल. आमच्या चॅनल बद्दल काय विचार आहेत तुमचे? खूप चांगला हा उपक्रम तुम्ही हाती घेतलेला आहे. या निमित्तानं या महिला ज्या आहेत त्या प्रकाश झोतात येतील. आणखी त्यांना चालना मिळेल की मी याहीपेक्षा चांगलं कार्य करू शकते आणि माझ्या कार्याची दखल घेतली. आता कालची गोष्ट सांगते. माझी एक विद्यार्थिनी आहे की दिव्यांग आहे. आई वडील अगदी व्हीलचेअरवर तिला घेऊन येतील अशा परिस्थितीमध्ये आहे. आणि या मुलीचं करणं म्हणजे किती मोठी गोष्ट असते. काल जेव्हा मी त्यांना फोन केला की ताई तुमचा सत्कार घ्यायचा आहे मला, तर मंगळवारला मी कार्यक्रम ठेवला, कॉलेजला यायचं. इतका आनंद झाला त्यांना, इतका आनंद झाला की मॅडम मी सांगूच शकत नाही, ते माझं उरू भरून आला. मी पहा म्हणे आता माझ्या मुलीची मी वेळ घालून देत आहे, काय काय करावं लागतंय म्हटलं याची सगळी कल्पना आहे मला. बरोबर आहे. तर महिलांनाही माझं हेच सांगणं आहे की स्वतःशी मैत्री करा, एकाकीपणाला घाबरू नका. बरेच कसं एकटेपणा अजिबात नाही, छान काढता येतो. दुःख पचवणं सोपं आहे, सुख पचवणं सगळ्यात कठीण आहे. त्याच्यामुळे स्वतःशी मैत्री ठेवा, स्वतःशी संवाद साधा. पहा तुमच्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला बरोबर मिळतात. आणि जेव्हा केव्हा नवीन कुठलं कार्य आपण करायला जातो तर आपलं अंतर्मन आपल्याला सांगते तू करू शकते, जा समोर हो, कर. हे जे आहे हे बरोबर आहे, कर. हा एक आत्मविश्वास बरोबर तुमचा अंतरात्मा तुम्हाला तो सांगतो. ते बरोबर. जोपर्यंत आपण स्वतःच्या आत्म्याला ओळखत नाही ना तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला स्वतः जागृत कराल नक्कीच तुम्ही पुढे जाल. कुणीही तुम्हाला अडथळा किंवा अडवू शकत नाही. फक्त आत्मविश्वास हा तुमच्यामध्ये प्रचंड असू द्या आणि एकदम स्ट्रॉंग राहा. कुणी काय म्हटलं आणि काय नाही म्हटलं याच्याकडे दुर्लक्ष द्यायचं. म्हणजे ते म्हणतात ना ती म्हण आहे ना, हाती चले बाजार उठते भोजके हजार. अगदी स्वतःला हत्ती म्हणून घ्या आणि चालत राहा. आपलं यश गाठा आणि जो टार्गेट तुम्ही ठेवलेला आहे त्या टार्गेटला तुम्ही अचीव्ह करा. याचं उत्तम उदाहरण आपल्या समोर आज ताई आहेत. घरात एवढं घाणेरडं वातावरण, चांगल्या वातावरणातून घाणेरड्या वातावरणामध्ये जाऊन आपण एखाद्या आश्रमामध्ये राहून त्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतो आणि स्ट्रॉंगली आपण उभे होतो आणि समाजाकरिता आपलं जे देणं आहे ते आपल्या कार्यातून आपण देत असतो. आज स्वतःच्या पगारातून त्या 7 ते 8 मुलींना शिक्षण देत आहेत. आणि तसंच समाजातल्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आता जसं त्यांनी म्हटलं की महिला दिनाच्या दिवशी त्यांना सत्कार घ्यायचा. ही छोट्याशा त्यांच्या एका निर्णयाने एक कुटुंब जर खुश होत असेल आणि त्या आनंदामध्ये जर आपल्याला आनंद वाटत असेल ना तर याच्यापेक्षा मोठं सुख तरी मला वाटत नाही की आणखी कुठलं असेल म्हणून. तेव्हा प्रत्येक महिलेने या गोष्टीचं गांभीर्य ओळखावं आणि स्वतःहून पुढे यावं अशीच माझी विनंती आहे. तरी आज तुम्ही आमच्या चॅनलला आलात आणि इतका सुंदर संवाद तुम्ही साधला. खरं तर आमच्या बऱ्याच महिलांना याचा उपयोग होणार, बऱ्याच महिलांना याची प्रेरणा मिळणार. तुम्ही आमच्या स्टुडिओला आलात, एवढे छान संवाद साधला त्याबद्दल मी वुमन्स 24 चॅनल तर्फे आपले खूप खूप आभार मानते. धन्यवाद. माझे सुद्धा त्या चॅनलतर्फे आणि सगळ्यांना आभार. महिलांना हेच सांगू इच्छिते की ज्या हाऊसवाईफ होत्या त्यांना मी नेटवर्क मार्केटिंग मध्ये फ्री मध्ये कोचिंग दिलं आणि 4 पैसे कशा कमावू शकतील, 4 पैसे कसे संसाराला त्यांचे लागतील, हातभार. तर हे त्यांना शिकवलं. तुम्ही कोणीही अशा गरजू महिला असाय तर त्यांच्यासाठी सुद्धा मी अशाच नवनवीन मुलाखती करीत बघत राहा वुमन्स 24 चॅनल. तोपर्यंत धन्यवाद.